सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। आज आपण फुरसुंगी उरुळीचा महत्त्वाचा भाग तुकाई दर्शन या ठिकाणी आहोत। प्रभाग क्रमांक 12 फुरसुंगी उरुळी देवाची सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या उत्साहात प्रचाराचा धुराळा उडवलेला असताना या ठिकाणी जे मूलभूत प्रश्न आहेत, ज्या सामाजिक सुविधा आहेत, या कोणत्या माध्यमातून सोडवल्या गेलेल्या आहेत आणि कुठेतरी या ठिकाणी जे वाढते नागरीकरण असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील ज्या लोकांच्या जीवनाशी निगडीत आहेत, या गोष्टी पूर्ण करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या तसेच भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत प्रभाग क्रमांक 12च्या उमेदवार आपल्याबरोबर प्रतीक्षा ज्योती महेंद्र बाजारे आहेत। नक्कीच एक बापूंच्या माध्यमातून तसेच युतीच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून एक यंग जनरेशन आणि एज्युकेटेड जनरेशन द्यायचा त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे की कारण ज्या काही गोष्टी पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून असतील त्याची जाण असणारा शिकलेली व्यक्ती कुठेतरी एक घर, एक समाज उभा करू शकतो, या दृष्टिकोनातून बापूंनी आपल्याबरोबर प्रतीक्षाताईंना प्रभाग क्रमांक 12मध्ये त्यांना उमेदवारी दिलेली आहे। त्या आपल्याबरोबर आहेत। ताई नमस्कार। तुम्हाला काय वाटतं की आज तुम्ही या ठिकाणी प्रथम 9 वर्षांनी इलेक्शन होते, कारण पाठीमागच्या काळामध्ये या ठिकाणी महानगरपालिका होती, परंतु काही कालांतराने बापूंच्या माध्यमातून ही नगरपालिका उदयास आलेली आहे आणि प्रथम निवडणूक होताना तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, मी प्रतीक्षा ज्योती महेंद्र बाजारे, शिवसेना भाजपा युतीची प्रभाग क्रमांक 12 म्हणजेच तुकाई दर्शन मधून अधिकृत उमेदवार आहे। आता निवडणूक येऊ घातलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची सांगण्यासारखी गोष्ट अशी की खूप मोठा विश्वास तरुणाईवर बापूंनी दाखवलेला आहे। ज्या पद्धतीने बापूंनी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे त्या माध्यमातून बापूंनी खूप मोठा विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे। कारण कुठेतरी असं सगळ्यांनाच कळून चुकलेलं आहे की व्यक्ती किती व्हिजनरी आहे, त्यामुळे त्यांना कुठेतरी कॅलिबर ते दिसलं आणि एक सुशिक्षित व्यक्ती द्यावी, एक तरुण व्यक्ती द्यावी आणि सगळ्यात मोठी ओळख तीच आहे की मी सुद्धा आज एक संस्था चालक आहे। अतिशय तरुण वयात माझी एक स्वतःची संस्था आहे आणि ते सगळं कामकाज बघून त्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्यामुळे पहिल्यांदा निवडणूक लढवताना अतिशय आत्मविश्वास वाटतो आहे स्वतःवरती, भरपूर कॉन्फिडन्स आहे आणि ऑलरेडी विजयाचा हात माझ्या पाठीवर आहे, त्यामुळे वेगळं काय सांगायचं। ओके, या ठिकाणी जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन असेल, कचरा व्यवस्थापन असेल, ड्रेनेज लाईन असेल, कारण नागरिकांना वाढतं नागरीकरण आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने तुमची नगरपालिका उदयास येते आणि त्या माध्यमातून तुमचं विजन काय असणार आहे? या नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदेचे जन्मदातेच आहेत शिंदे साहेब, त्यामुळे बापूंच्या माध्यमातून खूप आधीपासूनच तुकाई दर्शनसारख्या प्रभागामध्ये भरपूर कामं त्यांच्यातर्फे मार्गी लागलेली आहेत। जसं अंतर्गत रस्ते असतील, मुख्य रस्त्याचं काम असेल, पाण्याची सोय असेल, MJPची लाईन देणं असेल, ड्रेनेजची सिस्टीम असेल, म्हणजे तशी लिस्ट यादी काढली तर तुकाई दर्शनमध्ये अनेक कामं बापूंच्या मार्फत झालेली आहेत। फक्त आज जो मुख्य रस्त्याचा प्रॉब्लेम होता ते सुद्धा निवेदन बापूंना दिल्यानंतर अगदी क्षणात त्यांनी त्याचाही शब्द दिला की मुख्य रस्त्याचं कामही आपण मार्गी लावून टाकू। त्यामुळे मला असा विश्वास वाटतो की प्रभागाला आत्तापर्यंत जे काही बापूंनी दिले त्याहीपेक्षा जास्त आता त्यांच्याच अनुषंगाने इथे मिळेल।
ज्या युवा महिला व उपनेत्या आहेत आपल्या ममताताई शिवतारे यांच्या माध्यमातून तुमच्या प्रभागामध्ये महिला सशक्तीकरण असेल, त्यांच्यासाठी रोजगार वगैरे किंवा काही तत्सम गोष्टी तुम्ही या ठिकाणी केल्यात का? ममताताईंच्या मार्गदर्शनाखाली खरं तर महिला सक्षमीकरण असेल, महिलांची सुरक्षितता असेल, त्या सुरक्षिततेसाठीचे वेगवेगळे कॅम्प्स असतील. आपण अतिशय आत्तापर्यंत सांस्कृतिक सणसूद साजरे करत बसलेलो आहोत किंवा सांस्कृतिक गोष्टीकडे आपलं जास्त लक्ष असतं, परंतु आता काळाची गरज बघता महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय काय करता येईल याबद्दल आमची चर्चाही अनेकदा होते आणि त्या चर्चेपुरतं मर्यादित न राहता त्याच्यासाठीचे उपक्रमही आमच्याकडून घेतले जातात. म्हणजे मागेच मी एका मुलाखतीत नमूदही केलं होतं की आत्तापर्यंत आपल्या प्रभागामध्ये महिला सशक्तीकरणासाठीचे उपक्रम माझ्यातर्फे घेतले गेलेले आहेत आणि त्याचं सगळ्यात मोठं मोलाचं मार्गदर्शनच त्यांच्यातर्फे झालेलं आहे. आणि सुरक्षितता या गोष्टीशी रिलेटेड ज्या काही संबंधित गोष्टी असतात, जसं स्ट्रीट लाईट असेल, आता महिला कामाला जातात, तुकाई दर्शन अतिशय सुशिक्षित सुजान समजदार लोकांचा प्रभाग आहे, महिला युवती इथून भरपूर कामाला जातात. तर संध्याकाळी येताना त्यांना स्ट्रीट लाईटची सोय असेल, येताना सेफ्टीच्या दृष्टीने त्यांना काय करता येतील, आपण काय करू शकतो, CCTV सर्वेलन्स असेल, या सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रयत्नशील आहोत. ही प्रथम नगरपालिका होत असताना मोठं आव्हान असणार आहे सर्वच राजकीय पक्षांच्या, कारण प्रशासक असताना ज्या तुम्हाला अडचणी येत होत्या, कारण नागरिकांचे प्रश्न प्रशासनाकडे गेले की प्रशासन जरा थोडंसं त्या पद्धतीने चालतं की दुर्लक्ष केलं जातं. पण आता तुमच्या प्रभागात नसेल किंवा तुमच्या ओव्हरऑल तुमच्या फुरसुंगी उरुळी नगर परिषदेच्या माध्यमातून तुम्ही उमेदवार कॅन्डिडेट म्हणून तिथे जाणार आहात, काय वाटतं तुम्हाला की ही जी नगर परिषद प्रथम स्थापन झालेलीच आहे, परंतु प्रथम तुम्ही त्या सभागृहात पाऊल ठेवल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? जसं तुम्ही नमूद केलं की ही नगर परिषद होणं आणि आता पहिल्यांदा त्याची निवडणूक होणं हे सगळंच आव्हानात्मक वाटतं किंवा त्याचं कामकाज कसं चालेल हे सुद्धा तेवढंच आव्हानात्मक आहे. परंतु मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं की आव्हानात्मक कामं करणाऱ्या आमदाराला बाप्पू म्हणतात. कारण कुणाला वाटलं नव्हतं विमानतळ होईल, ते झालं की एवढं मोठं आव्हान पेलवलं गेलं. त्यामुळे आम्हाला शिवसेनेकडून किंवा बाप्पूंच्या मार्फत ताईंच्या मार्फत मार्गदर्शनच असं आहे की आव्हान येत राहील, ते पेलत राहा. त्यामुळे जसं तुम्ही म्हणालात की उद्या आपण सभागृहामध्ये गेलो तर तिथे येणाऱ्या आव्हानांचं सुद्धा मार्गदर्शन ते आम्हाला करतच आहेत. पहिल्यांदा आम्ही सभागृहात जाणार आहोत, पण आम्हाला वाटतं त्याचं मार्गदर्शन, त्याबद्दलची समज, त्या कामकाजाची माहिती आम्हाला त्या आधीच मिळालेली असेल आणि ते जाणून घेण्यासाठी तर आम्ही इच्छुक आहोत. तुमच्या प्रभागामध्ये काही इथं थोड्याशा घटना घडत आहेत की समोरचा जो कॅन्डिडेट आहे तो म्हणतो मी अधिकृत उमेदवार आहात, परंतु तुम्हाला अधिकृत उमेदवारी दोन्ही पक्षांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून दिली असताना समोरचा व्यक्ती त्या पद्धतीने कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो, त्याबद्दल तुमचं मत काय? खरं तर मागे बाप्पूंनी नमूद केलं होतं की शिवसेनेने जी कामं इथं केलेली आहेत किंवा मी मागाशी नमूद केलं की जन्मदाते या नगर परिषदेचेच एकनाथ शिंदे साहेब आहेत. तर जसं तुम्ही विचारताय की अधिकृत आहे असं समोरून सांगितलं जातं आहे, तर मला एवढंच विचारायचं आहे की स्टँडिंग आमदारांची ऑलरेडी एवढी कामं आहेत, एवढं सगळं त्यांनी केलेलं आहे. मग ते करामधून सुटका असेल, आता नगर परिषदेच्या कामकाजाबद्दल असेल, तर जी कामं त्यांच्यामार्फत केली गेलेली आहेत ती तुमच्या नावावर सांगून तुम्ही अधिकृत आहात हे तुम्ही सांगू शकत नाही. आणि जनता तेवढी सुजाण झालेली आहे सर, आता मीडिया तेवढा मोठा आहे, जनतेला कळतं. त्यामुळे प्रत्येकाला जाऊन सांगायची गरज नाही, लोकांना माहिती आहे अधिकृत कोण आहे, कामं कोणी केलेली आहेत, लोकांपर्यंत अतिशय बेसिक सुविधा कुणी दिलेल्या आहेत. त्यामुळे लोक तेवढी जाणकार आहेत, लोकांना असं वेगळं सांगायची गरज नाही. समोरच्यांनी सांगितलं तरी लोक प्रश्न विचारतात ना, मग MJPची लाईन कुणी आली, त्याचं एकच उत्तर आहे ना, विजय बाप्पू. तुमच्याकडे आता मेन टास्क जे आहेत, जो गोल तुमच्या पुढे ठेवलेला आहे, एक बऱ्यापैकी नागरीकरण होते, बऱ्यापैकी सुधारणा बी होतात बापूंच्या माध्यमातून, तरी बी तुमच्या मनात ज्या काही गोष्टी योजना आहेत त्या कुठल्या आहेत? मी आता जसं मी सांगते की मी प्रतीक्षा ज्योती महेंद्र बाजारे आणि पुढे मी नमूद करते की आदर्श प्रभाग क्रमांक 12ची शिलेदार. तर आदर्श प्रभाग तुकाई दर्शन याच्यामध्ये सर्व काही येतं. त्यामध्ये महिला आणि तरुणींची सुरक्षितता असेल, तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं असेल, माझ्या संस्थेच्या मार्फत ज्या काही सुविधा मला पुरवता येतील त्याच्यामध्ये नमूद असतील. लोकांसाठी हॉस्पिटलची एक मागे आपली चर्चा झाली होती की एक शासकीय रुग्णालय मोठ्या मल्टीस्पेशालिटीसारखं इथं असावं, त्याबद्दलची गोष्ट असेल. अग्निशमन दलाची याच्यामध्ये गोष्ट आपण नमूद करू शकतो. CCTVचा सर्वेलन्स असेल, त्याच्यामध्ये व्यवस्थित सुवेज ड्रेनेज सिस्टीमबद्दल आपण मी मगाशी बोलले ते सुद्धा त्याच्यामध्ये आहे. ज्येष्ठ नागरिकांची आता सायबर क्राईम
च्या माध्यमातून बरीच फसवणूक होते, तर त्यासाठीची जनजागृती असेल, असे अनेक उपक्रम आहेत. आणि बरेचसे उपक्रम माझ्यामार्फत, संस्थेच्या मार्फत, बापूंच्या मार्फत ऑलरेडी चालू आहेत. त्याला फक्त निवडणूक हे निमित्त नाही आहे, परंतु संविधानिक पदावर गेल्यानंतर त्याच्यामध्ये अजून चांगल्या गोष्टी माझ्यातर्फे केल्या जातील असा मला विश्वास वाटतो. आता मुख्य रस्त्याचा शब्द बापूंनी दिलेला आहे, टेकडीच्या सुरक्षा भिंतीचा शब्द बापूंनी दिलेला आहे, आणि भविष्यात ज्या काही अडचणी येतील तिथे आम्ही आहोत. नक्कीच ताई, तुम्ही या एक अनुभवी जे काही तुम्हाला इथला अनुभव आहे तो खूप मोठा आहे, कारण तुम्ही या ठिकाणी प्रॉपर मूळ राहताय आणि नक्कीच येथील जे समाज आहे किंवा जे मतदार आहेत तुमच्याकडे ज्या पद्धतीने एक एज्युकेटेड चेहरा किंवा सुशिक्षित चेहरा म्हणून बघताय, तुम्ही मतदारांना काय आव्हान करतात की प्रभाग क्रमांक 12मध्ये जी परवाईशी मतदान होत असताना त्यांच्यासाठी काय आव्हान असणार आहे तुमचं? तुकाई दर्शनच्या मतदारांना एकच आव्हान आहे, तुम्ही सुशिक्षित आहात, सुजाण आहात, तुम्ही समजदार आहात, त्यामुळे फसवणुकीला बळी पडू नका. काम कोण करतं आहे आणि क्रेडिट कोण घेतं आहे यातला फरक त्यांना चांगला कळतो. जसं मी पाण्याबद्दल मागाशी नमूद केलं की MJPची लाईन बापू देतात आणि क्रेडिट कोणीतरी दुसरंच घेऊन जातं, ड्रेनेज सिस्टीमसाठी पाईप्स बापू देतात आणि क्रेडिट कोणीतरी दुसरंच घेऊन जातं. तर त्यामध्ये गफलत व्हायला नको. बापूंचं मार्गदर्शन आम्हाला आहे, त्यांचा पाठीवर आमचा हात सतत आहे, त्यामुळे इथून पुढचे सुद्धा ज्या काही सुधारणा होणार आहेत, जसं की आता एक हिवाळी अधिवेशनामधली मोठी गोष्ट घडली की वाढीव पाण्यासाठी 100 कोटीचा निधी आला. तर मला सांगावंसं वाटतं तो बापूंच्या आणि आमच्या माध्यमातूनच आलेला आहे, नाही तर त्याचं क्रेडिट अजून कोणीतरी दुसरं घेईल. तर तसं नको व्हायला. बाकी तुम्ही सुजाण आहात. एकच आव्हान असेल, 20 तारखेला मतदान आहे, गर्दी होण्याच्या आधी लवकर मतदान केंद्रावरती पोहोचा. बापूंचं कार्य आहे ते पुन्हा पुन्हा मला सांगायची गरज नाही, त्यामुळे धनुष्यबाणाचं बटन तुम्ही नक्कीच दाबताल. नक्कीच जनता बी उत्सुक असेल. हे जे निवडणूक आहेत, ह्या निवडणुकीमध्ये कुठेतरी शिवसेना पक्षाच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने अधिकृत उमेदवार प्रतीक्षाताई आपल्याबरोबर होत्या. नक्कीच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून येथील मतदारांना आव्हान करतो आहे की एक भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी, फुरसुंगी उरुळीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सक्षम एज्युकेटेड उमेदवारांना, ज्यांच्या माध्यमातून समाजाची, आपल्या प्रभागाची, गावाची कुठेतरी कामे होतील, अशा चांगल्या उमेदवारांना निवडून द्या आणि पवित्र असा मतदानाचा हक्क तुम्ही बजवा, असे आवाहन आमच्या चॅनलतर्फे करण्यात येत आहे. आपण पाहतात सह्याद्री न्यूज नेटवर्क. आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.